विद्यार्थी मित्र हो, तुमच्या आवडत्या शिको आनंदी चॅनेलवरती आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 16 वनवासी या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील शब्दसमूहांतील अर्थ स्पष्ट करा. एक, पांघरू आभाळ. अर्थ आहे उघड्यावर संसार आहे. 2, वांदार नळीचे. अर्थ आहे डोंगराच्या घडीत वांढरे असतात तिथे वास्तव्य. 3, आभाळ पेलीत. अर्थ आहे ऊन वारा पाऊस यांचा सामना करीत. प्रश्न दुसरा आहे, शोध घ्या. त्याच्यामध्ये आहे, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. या काव्यपंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण. उत्तुंग इच्छाशक्ती, धैर्य हे आदिवासींचे गुण या काव्यपंक्तीतून व्यक्त झाले आहेत. आहे कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण. याचं उत्तर आहे, प्रत्येक कडव्यातील पंक्तींमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तींचे यमक जुळते. उदाहरणार्थ, भाकर, भोकर, ढेकर, वेगानं, वंगून, घेऊन. आता आपण काव्य सौंदर्यावरील कृती अभ्यासूया. पहा, काव्य सौंदर्यावरती पहिली कृती दिलेली आहे. बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राको हसून. या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. आता आपण यातील भावसौंदर्य या काव्यपंक्तीतील या प्रकारे व्यक्त करू शकतो, स्पष्ट करू शकतो. उत्तर पहा. वनवासी या कवितेत कवी तुकाराम धांडे यांनी आदिवासींच्या डोंगरदऱ्यांतील जीवनाचे वर्णन केले आहे. आदिवासींचे निसर्गाशी जवळचे नाते असते. रानावनात हिंडत फिरत त्यांचे दररोजचे जगणे सुरू असते. आदिवासी मुले दुपारच्या वेळी जेव्हा माळरानावर हुंदडत असतात तेव्हा आकाशातील सूर्य तापलेला असतो. या कडक उन्हातच त्यांना खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या या मुलांना उन्हाचा त्रास होतो, म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. रात्री चंद्र उगवतो. रात्रीच्या शीतल चंद्रप्रकाशात मात्र या मुलांच्या आनंदाला उधाण येते. ते चंद्राकडे बघून आनंदाने हसतात. सूर्य, चंद्र हे या मुलांचे दररोजचे सोबती आहेत. त्यांच्यात निर्माण झालेल्या अनोखी नात्याचे कवींनी या ओळींमध्ये दर्शन घडविले आहे. आपल्याला काव्य सौंदर्याची पुढची कृती आहे, डोई आभाळ पेलीत, चालू शिवहाच्या चालीत. या काव्यपंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा. याचं उत्तर या प्रकारे आपल्याला लिहिता येईल. वनवासी या कवितेत कवी तुकाराम धांडे यांनी आदिवासींचे निसर्गाशी असलेले अतूट नाते सांगितले आहे. आदिवासींचे निसर्गातील प्रत्येक घटकाबरोबर घट्ट नाते असते. आदिवासी मुले तर उघड्या बोडक्या अंगाने उंबराच्या माळावर मनसोक्तपणे बागडत भटकत असतात. झाड्या कड्यांवर त्यांचा वावर असतो. त्यांचे काबाड कष्टाचे जिने खडतर असले तरी आनंदाने ते सर्वत्र वावरत असतात. या कष्टप्रद जगण्याची त्यांना फिकीर नसते. ऊन वारा पाऊस झेलत ते मजेत जगतात. जणू आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. ज्याप्रमाणे वनराज सिंह ऐटीत संपूर्ण जंगलात वावरतो, आपली हुकूमत गाजवतो, त्याप्रमाणे ही आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. एक प्रकारे आदिवासी मुलांच्या धाडसी, जिद्दी, कष्टाळू वृत्तीचे वर्णन कवींनी या कवितेत केले आहे. आपल्याला प्रश्न चौथा अभिव्यक्तीचा आहे. आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते, याविषयी तुमचे विचार लिहा. याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. कवी तुकाराम धांडे यांनी वनवासी या कवितेत आदिवासींचे डोंगरदऱ्यांतील जीवन, निसर्ग, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते यांचे वर्णन केले आहे. आदिवासींचे वास्तव्य डोंगरदऱ्यांत असते. तेथील निसर्गाशी ते पूर्णपणे एकरूप झालेले असतात. झाडांच्या फांद्या काटक्या गोळा करून त्यांची झोपडी तयार होते. रानावनात मिळणारी फळे, कंदमुळे, रानभाज्या खाऊनच ते आपले पोट भरतात. झऱ्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावर जगतात. जंगलातील पशुपक्षी यांच्याशी त्यांचे जवळचे नाते असते. जंगलातील झाडपाल्यांचे औषधी गुण त्यांना माहीत असतात. त्याचा उपयोग ते आजारपणात करतात. आदिवासींचे संपूर्ण जीवनच निसर्गावर अवलंबून असते. त्यामुळेच आदिवासी समाज व जंगल यांचे अतूट नाते असते. अशा प्रकारे हा अभिव्यक्तीचा प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण पाहिले. आता आपण भाषा अभ्यासातील कृती सोडवूया. भाषा सौंदर्यामध्ये आपल्याला कृती दिलेली आहे. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. पहिलं वाक्य आहे, ते बांधकाम कसलं आहे. अर्थातच इथं शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. अशा पद्धतीनं हे वाक्य
विरामचिन्ह देऊन आपण लिहू शकतो. दुसरं आहे वाक्य, आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला. अर्थातच इथं शेवटी आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे. तो पूर्णविराम देऊन हे वाक्य आपण पुन्हा इथे लिहिलेलं आहे. तिसरं वाक्य आहे, गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत. अर्थातच इथे गुलाब, जास्वंद नंतर स्वल्पविराम आणि शेवटी पूर्णविराम आपल्याला द्यायचा आहे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. ते इथं लिहून तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रश्न चौथा आहे, अरे रे, त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले. अर्थातच इथे अरे रे नंतर आपल्याला उद्गार चिन्ह द्यायचं आहे आणि शेवटी सुद्धा उद्गार चिन्ह द्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं केवळ प्रयोगी अव्ययाचे हे वाक्य आहे आणि इथे आपल्याला उद्गार चिन्ह द्यायचं आहे. पाचवा आहे, आई म्हणाली सोनम चल लवकर उशीर होत आहे. आई म्हणाली नंतर स्वल्पविराम आणि आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये सोनम नंतर स्वल्पविराम आणि ते संपूर्ण वाक्य देऊन शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. अशा पद्धतीनं ही विरामचिन्हे आपण देऊन ही वाक्य पुन्हा लिहिलेली आहेत. विद्यार्थी मित्र हो, आपला वनवासी या कवितेचा स्वाध्याय इथे पूर्ण झालेला आहे.